सुप्रभात मंडळी. आपण वाचत आहोत प्राध्यापक सौ मीना आंबेकर यांचं पुस्तक कोलाज समृद्ध विचारांचा. आणि आज त्यातलं तिसरं पुष्प वाचून दाखवते आहे. नाव आहे परत मिळेल का. माझ्या मनात विचार आला, मला जर हे आयुष्य अगदी सुरुवातीपासून म्हणजे बालपणापासून पुन्हा जगायला मिळालं तर, आणि मला गेलेला वेळ परत मिळाला तर, मला वाटतं मी अगदी बिनधास्त मजेत अगदी ऐश करत खूप खेळत बागडत बालपण घालवलं असतं. एखाद्या खेळात प्रावीण्यही मिळवलं असतं. मोठं झाल्यावर अधिक म्हणजे आता शिकले त्यापेक्षा जास्त शिकले असते. नृत्य आणि गायनात पारंगत झाले असते. माझ्या मुलांना अधिक प्रेमाने पण शिस्तीनं वाढवलं असतं. सामाजिक कार्य मोठ्या प्रमाणात केलं असतं. अशी खूप मोठी यादी होऊ शकते. पण आज ती वेळ निघून गेली आहे. वेळ ही खळखळत्या वाहणाऱ्या नदीसारखी आहे आणि त्या पाण्याला केलेला स्पर्श आपण पुन्हा करू शकत नाही, कारण आपण स्पर्श केलेलं पाणी पुढे वाहून गेलेलं असतं. वेळ पैशापेक्षा अधिक मौल्यवान आहे. 10 ग्रॅम सोनं 1 मिनिटाचा वेळसुद्धा विकत घेऊ शकणार नाही. जेव्हा आपण म्हणतो मी वेळ वाया घालवला, तेव्हा खरं म्हणजे आपण स्वतःलाच वाया दवडत असतो. आपण नुसतंच बिझी किंवा गुंतलेला असलो म्हणजे झालं असं नाही. तशा व्यस्त तर काय, मुंग्यासुद्धा असतात. पण कोणत्या कामात व्यस्त आहात हे महत्त्वाचं आहे. तुम्ही करीत असलेलं काम किती अर्थपूर्ण आहे. नुसता वेळ घालवणं ही गुरुकिल्ली नसून तो कशा महत्त्वपूर्ण प्रकारे आपण घालवतो हे महत्त्वाचं आहे. वेळ सत्कारणी लावण्यात, योग्य व्यतीत करण्यात आहे. वेळ ही एकच गोष्ट अशी आहे की ती गरीब श्रीमंत, उच्च नीच, लहान मोठे सगळ्यांना समान मिळालेली आहे. प्रसिद्ध कवी रुडयार्ड किपलिंगने म्हटलं आहे की जर तुम्ही 1 मिनिट 60 सेकंदाच्या उपक्रमांनी भरून काढलं तर हे जग तुमचंच आहे. दिवस रोज आपल्याला काहीतरी देणग्या आणत असतो, पण त्या आपण वापरल्या नाहीत तर तो दिवस त्या परत घेऊन जातो, असं इमर्सन या कवीनं म्हटलं आहे. कसं बरं करता येईल या अमूल्य वेळेचं व्यवस्थापन? यासाठी शास्त्रज्ञांनी अभ्यास करून काही गोष्टी सांगितल्या आहेत. सर्वप्रथम मनाशी पक्क ठरवायचं, अगदी शपथ घ्यायची की मी वेळ वाया घालवणार नाही. घरातील, ऑफिसमधील टेबलावरील अनावश्यक कागदपत्र व्यवस्थित बाजूला काढायची. आपल्या सर्व वस्तू जागच्या जागी ठेवण्याची सवय लावायची, म्हणजे त्या शोधण्यात वेळ फुकट जात नाही. वेळेच्या बाबतीत अधिक संवेदनशील व्हायचं. कुठेही जाताना वेळेवरच जायचं. वक्तशीरपणा हा यशस्वी माणसाचा महत्त्वाचा गुण आहे. त्यातून इतरांच्या वेळेबद्दलही आदर व्यक्त होतो. कामाचं वर्गीकरण करून तातडीची आणि महत्त्वाची कामं प्रथम करायची. सर्व घड्याळांमध्ये सर्व शक्तिशाली घड्याळ कुठलं असेल तर ते आपल्या मनाचं. त्यात अलार्म क्लॉकसुद्धा असतं. ते नुसतं उठवायलाच नाही तर उत्साहाने सगळी कामं उरकायलासुद्धा. समाजसेवेत वाहून घेणाऱ्या महान लोकांना इतरांना मदत करायला नेहमीच वेळ असतो. सुप्रसिद्ध लेखक श्री प्रवीण दवणे म्हणतात, आपला थोडासा वेळ कोणाचा तरी प्राणवायू होऊ शकतो. आपल्या नुसत्या फुकट जाणाऱ्या वेळेचा इतरांना सहवास देण्यातूनही केवढी आयुष्य उभी राहतात. ओंजळभर वेळ उपेक्षितांना दिल्यावर वेळही म्हणतो सार्थक झालं वेळाचं. आयुष्यात आपण अनेक गोष्टींचं दान करीत असतो. वेळेचं दान हे असंच एक श्रेष्ठ दान आहे. या संदर्भातील एक खूप सुंदर गोष्ट आठवली, ती सांगते. अमेरिकेतल्या एका छोट्या गावात रॉबर्ट नावाचा एक लहान मुलगा राहत असतो. त्याच्या शेजारी एकटेच असणाऱ्या एका सद्गृहस्थांकडे तो नेहमी जात असे. त्यांना स्वतःचं असं कोणी नव्हतं. रॉबर्ट त्यांना काका म्हणत असे. आता रॉबर्ट त्याचे गाव सोडून मोठ्या शहरात शिक्षण आणि करिअरसाठी जातो. तिथे त्याचा अत्यंत
व्यस्त असा दिनक्रम असल्यामुळे काकांची आठवण येऊनसुद्धा प्रत्यक्ष भेटायला वेळच नसतो. एक दिवस अचानक त्याच्या आईचा फोन येतो की शेजारच्या तुझ्या आवडत्या काकांचं निधन झालं आहे आणि 2 दिवसांनी अंत्ययात्रा आहे. रॉबर्टच्या मनात अगदी सर्र होतं. तो आईला म्हणतो, मला काका फार आवडत आणि बाबा गेल्यावर तर त्यांनी मला खूपच महत्त्वाच्या गोष्टी शिकवल्या. आज मी त्यांच्यामुळेच यशस्वी उद्योजक झालो आहे. मी त्यांच्या अंत्ययात्रेस नक्की येतो. अंत्ययात्रेनंतर तो काकांच्या घरी जातो आणि अबाक होतो. घरातलं सगळं जसंच्या तसं होतं, पण एक छोटीशी लाकडी नक्षीकाम केलेली पेटी मात्र तिथे नव्हती, जिला त्यांनी कुलूप लावून ठेवलेलं होतं. रॉबर्टने बऱ्याच वेळा त्यात काय आहे असं काकांना कुतूहलानं विचारलं होतं. काका म्हणाले होते, यात माझी सगळ्यात मौल्यवान वस्तू आहे, पण काय ते मात्र त्यांनी कधी सांगितलं नव्हतं. त्याला वाटतं नक्कीच ती कोणीतरी नेली असणार आणि आपल्याला आता ती कधीच मिळणार नाही. त्यात इतकं महत्त्वाचं काय होतं बरं? रॉबर्ट सगळं तिथलं काम आटोपतो आणि शहरातील त्याच्या घरी परत येतो. पत्रांची पेटी त्यानं उघडली आल्यानंतर तेव्हा त्यांनी बघितलं की त्याच्यात एक छोटंसं पार्सल होतं. त्यांनी ते उघडलं तर आत काकांनी पाठवलेली ती नक्षीची पेटी होती. तिला कुलूप मात्र नव्हतं. पेटीत एक सोन्याचं घड्याळ आणि रॉबर्टच्या नावाने एक पत्र होतं. प्रिय रॉबर्ट, तू माझ्याबरोबर घालवलेला वेळ, तुझा वेळ हीच माझ्या जीवनातली सर्वात अमूल्य आणि आनंददायक गोष्ट होती. धन्यवाद. तुझ्या पुढच्या आयुष्यासाठी अनेक आशीर्वाद. तुझा काका. रॉबर्टने लगेच ऑफिसात सेक्रेटरीला फोन केला. जेनेट, मी 2 दिवस ऑफिसात येणार नाही. मला माझ्या मुलाबरोबर 2 दिवस घालवायचे आहेत आणि जेनेट, तू मला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. तर अशी ही वेळ जी आपल्याला एकदा गेली की परत मिळू शकत नाही, तेव्हा आपल्या आयुष्यातला प्रत्येक क्षण हा चांगल्या कामासाठी घालवा, की ज्यामुळे आपल्याला आपल्या आयुष्याच्या शेवटच्या भागामध्ये असं वाटेल की हो, मी काहीतरी चांगलं केलं, माझा वेळ मी सत्कारणी लावलेला आहे. माझ्या या वेळ देण्यामुळे अनेक लोकांचे फायदा झालेला आहे आणि त्यांना त्याचं म्हणजे त्यांनी मला त्याचं जाणपण करून दिलेली आहे. तर अशी ही वेळ जी एकदा गेली की ती परत येत नाही. मंडळी, आवडली ना गोष्ट? मग लाईक करा बरं, पटपट, आणि शेअर पण करा. हां, धन्यवाद.